नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त भन्नाट अशी मजा येणार आहे. ते म्हणजे नैनाने केलेलं कारस्थान नैनाच्याच अंगलट येणार आहे आणि रोहिणी त्याच्यात फसणार आहे. तर ही धम्माल बघायची जर असेल ना मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण की काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघताना जी मजा येते ती मात्र असा अर्धवट व्हिडिओ बघून कधीच तुम्ही घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता अद्वैत आणि कलाची पूजा ही संपन्न झालेली असते. महादेव पार्वतीची पूजा करत असताना आता मात्र आबांना आनंद होत असतो की अद्वैत आणि कला यांच्याबद्दल आबांच्या मनात जी काही भीती होती ती खोडून काढलीये महादेवाने. आबा म्हणत असतात की महादेवा, मला आता खूप आनंद होतोय की तू माझ्या मनातली जी भीती होती या दोघांबद्दलची ती खोडून काढतोय. कारण की अद्वैत आणि कलाच्या गळ्यात एक हार आलेला असतो आणि तो सोबत पडलेला असतो आणि त्यावरूनच आता आबांना खूप छान वाटत असतं. आबा महादेवाकडे आता एक इच्छा व्यक्त करत असतात, म्हणत असतात की महादेवा, या दोघांचाही संसार नीट होऊ दे, सुखाचा होऊ दे, तुझा आशीर्वाद यांच्यासोबत नेहमी राहू दे, असा आशीर्वाद आता आबा महादेवाकडे मागत असतात. आबा म्हणतात की हर हर महादेव आणि मग सर्वजण सुद्धा हर हर महादेवची गर्जना करतात. तर आता इकडे दुसरीकडे काजल ही सोहमशी बोलत असते. सोहमला ती म्हणत असते की सोहम, थँक्यू, कारण की तू मला सोडायला येतोय. तेव्हा सोहम मात्र ऍटिट्यूडने काजलला म्हणत असतो की मी तेवढंच करतोय जेवढं मला आबांनी सांगितलंय. सोहम असं बोलल्यानंतर मात्र काजलला वाईट वाटतं. काजल म्हणत असते की सोहम, तू माझ्याशी असं का बरं वागतोय रे? आपण तुझ्याशी बोलायचा इतका प्रयत्न करतोय, तुझ्या सतत मागे मागे करतोय, पण तू आहे की तू काही बोलायला थांबतच नाहीये. अरे बोल ना काहीतरी. तेव्हा मात्र आता सोहम काजलकडे बघत असतो आणि तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो आणि तो फोन लगेचच उचलतो. तिकडून त्याच्याशी बोलत असते ती अनामिका. अनामिका म्हणत असते की आय एम रिअली सॉरी, अरे सोहम, मी येऊ नाही शकले त्या कार्यक्रमाला. तेव्हा मात्र सोहम म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. तेव्हा अनामिका म्हणत असते की मग एक काम करूया, आपण आज नाही भेटलो, आपण उद्या भेटूया. तेव्हा मात्र सोहम म्हणतो की उद्या. तेव्हा अनामिकेच्या एक गोष्ट लक्षात येते की मी याला विचारलं नाहीये उद्या भेटायचं की नाही. मग ती त्याला म्हणते की अरे सॉरी सॉरी सॉरी, मी तुला विचारलं नाही. अरे मला काय म्हणायचंय की आपण उद्या भेटूयात का, कारण की मी तुला न विचारता तुला डायरेक्ट सांगितलं ना. तेव्हा मात्र सोहम म्हणतो की ठीक आहे, उद्या का बरं, काही हरकत नाही, आपण उद्या भेटूयात ना. आणि असं म्हणून अनामिका म्हणते की ठीक आहे, मग ठेवते फोन मी आता. मित्रांनो, लाईक करायला विसरलाय, ते लाईकचं बटन दाबा, कारण की ते तुमच्यासाठी दाबणं सोपं आहे, परंतु त्याच्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते. तर तेवढं लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. सोहमही म्हणतो की ठीक आहे, ठेव. आणि असं म्हणून आता त्याने फोन पण ठेवलेला असतो. तेव्हा मात्र आता काजल काही बोलणार तेवढ्यातच सोहम म्हणतो की हे बघ काजल, मी तुला टाळतोय कारण की मला तुझ्याशी बोलायचं नाही. आणि असं म्हणूनच तो तिथून निघून जातो. तर इकडे मागे काजल विचार करत असते की हा आपल्याला टाळतोय का बरं, म्हणजे त्या अनामिकाशी याचं काही प्रेम वगैरे झालं की काय, आणि तो माझ्या समोर तिच्याशी भेटायच्या गोष्टी करतोय, त्याला काही वाटत कसं नाही. आणि अशा गोष्टी जेव्हा तो बोलतो तेव्हा मात्र आता काजलला दुःख झालेलं असतं. परंतु आता काजल खूप जास्त विचारांमध्ये गुंतलेली असते. म्हणजे आता तिच्याकडे तो इफेक्ट, जो रिटर्नचा इफेक्ट असतो, तो तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. याचा अर्थ 100% सोहमच्या जीवनात दुसरी कोणती तरी मुलगी आहे आणि ती त्याला आवडते, म्हणून हा आपल्याला कदाचित इग्नोर तर करत नाही ना, असा प्रश्न सुद्धा आता काजलच्या मनात आलेला असतो. सोहम आता काजलला सोडायला गाडीवरती आलेला असतो. काजल गाडीवरून खाली उतरते. काजल सोहमशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु सोहम काही एक क्षणभर तिथं थांबत नाही आणि लगेच निघून जातो. काजल म्हणत असते ते मगाशी, परंतु आता सोहमने काही ऐकलेलं नसतं आणि सोहमने लगेच कल्टी मारलेली असते तिथून. आता इकडे दुसरीकडे अद्वैत हा रूम मध्ये आलेला असतो. तो आता झोपण्याची तयारी करू लागलेला असतो. कला देखील तिथे आलेली असते. कला जराशी नाराज असते आणि त्या फळ्याकडे बघत असते जिथं अद्वैतने समानता भिन्नता असा एक तक्ता लावलेला असतो. एक ब्लॅकबोर्ड लावलेला असतो, त्याच्यावरती 2 पॉइंट लिहिलेले असतात 2 कॉलम मध्ये. आणि अद्वैतचं थोडक्यात म्हणणं असं असतं की आपल्यातली समानता काय आणि भिन्नता काय याच्यावरती ठरल की आपलं लग्नाचं जे नातं आहे नवरा बायकोच हे टिकणार आहे की नाही टिकणार आहे. आता मात्र कला सुद्धा आवरत असते. कला सुद्धा झोपण्याची तयारी करत असते. अद्वैतची सुद्धा तयारी होते. नंतरून दोघे एकमेकांच्या समोर येतात. त्यांना दुसरीकडे जायचं असतं, परंतु आता ते दोघेही समोरासमोर आल्यामुळे तेव्हा कला म्हणते की तू आधी जा इथून. मग असं म्हणताच आता कला झोपण्यासाठी आता तिथे तिच्या बेडवरती गेलेली असते. तर अद्वैत सुद्धा त्याच्या बेडवरती आलेला असतो. तेव्हा मात्र आता कला अद्वैतची पहिल्यांदा बोलते. त्याला म्हणते की माझं आवरलंय सगळं, तू लाईट
लाईट बंद करू शकतो. आणि मग अद्वैत लाईट बंद करतो. कला आता पडलेली असते, परंतु आता कलाला सारखं तेच आठवत असतं जेव्हा अद्वैत तिला म्हणालेला असतो की आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरून जरा वेगळे होऊया, कारण की आपल्या लग्नाचं जे नातं आहे ते त्याच्यावरतीच अवलंबून आहे. आपण जर कम्पॅटेबल नसलो तर पुढे जाऊन प्रॉब्लेम येणारच आहे. कलाला तेही आठवत असतं जेव्हा लग्नाच्या वेळेस अद्वैत तिला म्हणालेला असतो की मी फक्त आणि फक्त हे लग्न आबांच्या म्हणण्यावरून करतोय. मग कलाला ते क्षणही आठवतात ज्या वेळेस ते दोघेही महादेवाची पूजा करत असतात आणि दोघांच्याही गळ्यामध्ये एक हार येऊन पडलेला असतो. सोबतच कलाचं आणि अद्वैतचं एकदा भांडण झालेलं असतं आणि त्यावेळेस अद्वैतच्या हाताला लागलेलं असतं आणि त्या हाताचं रक्त कलाच्या भंगेमध्ये लागतं आणि तेव्हा मात्र कलाला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिला आता काय झोप येत नसते, ती उठून बसते. कला खाली येत असते, ती आता हॉलमध्ये येत असते. तेव्हा मात्र तिला त्या गोष्टी आठवत असतात जेव्हा तिच्या दुकानाला आग लागलेली असते आणि अद्वैत तिची किती काळजी घेत असतो, कलाला किती मोटिवेट करत असतो हे तिला आठवत असतं. सोबतच एक दिवस त्यांच्या दोघांची गाठ बांधली गेलेली असते. तेव्हा मात्र आता रजनी म्हणत असते ही गाठ अगदी देवाने बांधलेली आहे, ती आता सुटूही शकत नाही आणि तुम्ही सोडूही शकत नाही. आबा म्हणत असतात की एखाद्या खाणीतून कसलेला हिरा जसा बाहेर पडतो ना, तशी अगदी तुमची दोघांची जोडी आहे. कला आता सोफ्यावरती येऊन बसलेली असते. तिला आठवतं की तिचं लग्न कोणत्या पद्धतीत झालं होतं आणि आता मात्र तिने डोक्याला हात लावलेला असतो आणि आता तेवढ्यातच चक्क तिचंच प्रतिबिंब आलेलं असतं. कलाच तिथं आलेली असते. दुसरी कला म्हणजे तिचं मन असतं. तिचं प्रतिबिंब चांगलं तिला स्पष्टपणे दिसत असतं आणि सोबतच तिच्या हातामध्ये चिप्स असतात. एकदम चिल असं तिचंच एक दुसरं रूप. तेव्हा मात्र कला जेव्हा तिला बघते तेव्हा म्हणते की तू, तेव्हा मात्र आता तिचं प्रतिबिंब म्हणत असते तू ज्या विचारामध्ये फसली आहे ना आणि ज्या विचारामुळे इतका डोक्याला त्रास करून घेते ना, त्यामुळे मला इथे यावं लागलं. तिचं प्रतिबिंब म्हणत असतं खरं तर मी इथं आले नसते, परंतु तू तुझ्या विचारांमध्ये इतकी भरकटली आहे. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की हो मी भरकटली नाहीये, मी जरा गोंधळली आहे. तेव्हा कलाचं प्रतिबिंब म्हणत असतं की मग या गोंधळावरती तुझ्याकडे उपाय नाहीये. तेव्हा मात्र जी खरी कला असते ती म्हणत असते की हे बघ मला ना खूप जास्त अस्वस्थ वाटतंय, नाहीये माझ्याकडे काही उपाय, सगळं संपल्यासारखं हाताबाहेर गेल्यासारखं वाटतंय. तेव्हा तिचं जे प्रतिबिंब असतं ते म्हणत असतं की तू ना जरा रिलॅक्स व्हायचा प्रयत्न कर. किती जड शब्दांमध्ये विचार करतेयस, थोडी रिलॅक्स हो, चिल घे, मग थोडा चांगला विचार कर. घे हवं तर ना हे चिप्स खा. मग कला म्हणत असते की नाही नको, मग तूच मला सांग मी आता काय करू. हे चांदेकर जे काही बोलतोय ना ते माझ्या बुद्धीच्या पलीकडे झालंय. नाही मला मान्य आहे ना, तो जे काही बोलतोय ते बरोबर आहे. तो एक वेगळा व्यक्ती आहे, मी एक वेगळी व्यक्ती आहे. तेव्हा तिचं प्रतिबिंब म्हणतं की बरोबर. तेव्हा कला म्हणते की मग जर व्यक्ती वेगळे म्हणून काय नातच तोडून टाकायचं, असं कुठं असतं का, काही बोलतो हा चांदेकर. तेव्हा तिचं प्रतिबिंब म्हणत असतं एखादी गोष्ट जर आपल्या बुद्धीला पटत नसेल ना तर ती गोष्ट सोडून दे. आणि जर विचार करायचाच असेल तर बऱ्याच गोष्टी आहे आपल्या आयुष्यात विचार करण्यासारख्या. हवं तर मी सुचवते तुला, पण तू चांदेकरचं बोलणं ऐकून कधी एवढी डिस्टर्ब व्हायला लागली. कला खरे म्हणवतेस ना स्वतःला. मग कला खरे चांदेकरच्या बोलण्याने इतकी अस्वस्थ होते. त्याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आहे आयुष्यात. मग आता जी खरी कला असते तिच्या प्रतिबिंबाला म्हणते की चांदेकर बद्दल काहीही बोलायचं नाही, अजिबात खपून घेणार नाही, मी खूप चांगला माणूस आहे तो. तेव्हा तिचं प्रतिबिंब म्हणतं की असं. तेव्हा कला म्हणते की हो, आणि तू चिडू तर अजिबात नको हा मला, परंतु चांदेकर जे काही बोलला ते तू ऐकलंस ना आणि मी त्याचं बोलणं असं सोडून द्यायचं. नाही 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 नाही, मी अजिबात सोडणार नाही. तेव्हा कलाचं जे प्रतिबिंब म्हणत असतं ते म्हणत असतं की काय नाही सोडणार तू. कला म्हणत असते की तेच. तेव्हा कलाचं प्रतिबिंब म्हणत असतं की ते म्हणजे काय. तेव्हा कला म्हणत असते की ते म्हणजे चांदेकरचं बोलणं. आणि कलाचं प्रतिबिंब म्हणतं की आणि. तेव्हा कला म्हणते की आणि चांदेकर, मी नाही चांदेकरला सोडू शकत. आता अखेर कलाने हेही मान्य केलेलं असतं की ती चांदेकरला सोडून आता काही राहू शकत नाही. कला म्हणत असते की हे बघ त्याच्या पुढे हार बनणारे ना हजार असतील, पण मी सुद्धा कला खरे आहे. मी त्याला माझं म्हणणं पटवून देणार. आणि कसं पटवून देणार आणि त्याला पटेल का या गोष्टीने आता कला मात्र व्याकुळ होत असते. कला म्हणत असते की अगं सोडून दे ना, कशाला डोक्याला नुसता ताप करून घेते. तेव्हा कला म्हणत असते की असं कसं सोडणार, अख्खा 1 वर्षाचा संसार आहे आमचा, मी नाही सोडू शकत, मला नाही जमणार. तेव्हा कलाचं प्रतिबिंब म्हणत असतं की बघ हा तुझा अंत बघेल तो, पूर्ण पेशन्स संपतील तुझे. कला म्हणते की ठीक आहे. मग कलाचं प्रतिबिंब म्हणतं की मग चला तर मग चांदेकर नावाच्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याच्या कामाला लागा. मग आता प्रवास थोडा खरतर आहे पण मज्जा येईल तुला. आणि असं म्हणत कलाचं प्रतिबिंब मात्र तिथून निघून गेलेलं असतं. कला आता एकटीच असते. कला आता तिच्याच धुंदीत असते. तिला असं वाटत असतं की तिचं प्रतिबिंब अजूनच तिथे. तेव्हा कला म्हणत असते की तू असं बोलतीयस तर माझ्या डोळ्यासमोर चित्र आता उभं राहिले.
थँक्यू असं म्हणताच ती जेव्हा बघते तेव्हा मात्र कलाचं प्रतिबिंब तिथं नसतं. तेव्हा मात्र कला आता खुश होते आणि कला म्हणत असते की खरं तर जो गोंधळ उडालाय ना तो चांदेकरचा उडालाय आणि मी त्याला माझ्या स्टाईलने याच्यातून बाहेर तर काढूच शकते. कला जेव्हा असं म्हणते तेव्हा मात्र ती पूर्ण आता बिंदास झालेली असते आणि तिचं आता टेन्शनही गेलेलं असतं. ती तिच्या एनर्जी मध्ये परत आलेली असते जी कला खरीची एनर्जी आहे. आणि आता तिथं मात्र अद्वैत सुद्धा फिका पडणार हे तर आपल्याला चांगलंच माहित. आता इकडे दुसरीकडे इकडे राहुल रूम मध्ये विचार करत उभा असतो. तेवढ्यातच तिथे नैना येते. नैना म्हणते की काय रे काय विचार करतोय. तेव्हा राहुल म्हणत असतो की मी आता पुढे काय करता येईल याचा विचार करतोय. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते बेबी तू विचार नको करू. आता 2 पातळींवरती आपण काम करणार आहोत. एक घर आणि एक ऑफिस. घर मी बघते तू ऑफिस बघ. रोज आपण दोन्ही ठिकाणी जे जे काय होईल ते आपण एकमेकांना सांगायचं. म्हणजे बघ ऑफिस मध्ये काही करायचं असेल आणि त्यासाठी जर घरातून सूत्र हलवायची असतील तर ते मी सांभाळेन आणि घरी काही घडून आणायचं असेल तर त्याकरता काही ऑफिस मधून काही कांड करता येतील यावरती तू लक्ष ठेव. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की काय आहे ना ग हा अद्वैत ना मला ऑफिसमध्ये काही करूच देत नाही. सारखा पुढे करत असतो. ती कुठलीही गोष्ट असतो डील असो मार्केटिंग असो एम्प्लॉईशी बोलणं असो काहीही अगदी तो स्वतः सगळ्या गोष्टी करत असतो. सगळं त्यालाच करायचंय. मी फक्त तो दिवे आगारचा प्रोजेक्ट केला तेवढाच बाकी कुठला प्रोजेक्ट तो मला करूच देत नाही. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की हे बघ मी एक काम करते याच्या पुढे काही दिवस हा अद्वैत आहे ना ऑफिसलाच येणार नाही याचा बंदोबस्त मी करते. राहुल म्हणतो की नेमकं काय करणार आहेस तू. तेव्हा नैना म्हणत असते की मी गंमत करणार आहे. आता बघच तू यापुढे काही दिवस तो अद्वैत चांदेकर आहे ना घरीच अडकेल याची जबाबदारी माझी. आता मात्र नैनाने एक वेगळंच कारस्थान शिजवलेलं असतं. ही नैना ना एकदम मात्र स्वार्थी मुलगी आहे आणि तिची लायकी पण तशीच आहे. परंतु आता मात्र आपल्याला पुढे बघायला मिळतं की कला आणि अद्वैत आता हे दोघे रूम मध्ये असतात. कला मात्र फार खुश असते. अद्वैत अजूनही झोपेतच असतो. कलाने रात्रीच फुल चार्जिंग करून घेतलेली असते स्वतःची. कला म्हणत असते की चांदेकर तू आणि मी आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. कंपॅटिबिलिटी बापरे किती मोठा शब्द आहे पण हरकत नाही शब्द कितीही मोठा असू दे. आता कला हे तिच्या मनातच बोलत असते बरं का सगळं. हे बघ कंपॅटिबिलिटीचा विषय सोड परंतु तुला समजावणं फार कठीण आहे. परंतु मी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती मी करणारच. बघशीलच चांदेकर मी तुला पटवून देईल ती आपल्यातली कंपॅटिबिलिटी. हा कंपॅटिबिलिटी. आता मात्र अद्वैत झोपेतच असतो. तो जागा होतो आणि बघतो तर काय समोर कला उभी असते. अद्वैत म्हणतो की काय अशी काय उभी आहे भूतासारखी आणि हसतेस काय घाबरलो ना मी. तेव्हा मात्र कला म्हणत असते चांदेकर आज मी फार खुश आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मग. तेव्हा कला म्हणत असते की मग मला एक असा प्रश्न विचार की ज्याने कळेल तुला की मी का खुश आहे. असा प्रश्न विचार बरं मला की मी का खुश आहे. आता ही कला मुद्दामच करत असते हे सगळं. तेव्हा मात्र अद्वैत आता गप्पच बसलेला असतो. त्याला माहिती असते हिचे चालू झालंय काही ना काहीतरी सकाळ. तेव्हा मात्र कला म्हणत असते की तुला हे बघायचंय ना आपल्यामध्ये किती समानता आहे. मी फळ्यावरती लिहिलंय सुद्धा. मी फळ्यावरती सगळं लिहून ठेवलंय. आता तुझं टेन्शन पण गेलं आहे बघ आपल्यात किती कंपॅटिबिलिटी. आता कलाने सगळं लिहून ठेवलेलं असतं फळ्यावरती परंतु ते बघण्याआधी ते इतकं फनी आहे की मला आताच हसायला येतंय. तेव्हा अद्वैत सिरियस होऊन उठतो आणि बघतो तो आता आणखीनच सिरियस झालेला असतो. अद्वैत पार गॉगल लावून बघत असतो. तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं की इने समानता काय लिहिली आहे फळ्यावरती. 2 हात 2 कान 2 डोळे 2 पाय अशी अवयवांची समानता आता कलाने फळ्यावरती लिहिलेली असते. कला म्हणत असते की ते बघ फळ्यावरती आपल्यामध्ये किती समानता आहे. 2 हात 2 कान 2 डोळे 1 नाक 1 जीभ. बघ आपल्यात किती समानता आहे. दिसली ना तुला आता कंपॅटिबिलिटी. आता बघ तुला अजिबात काही टेन्शन नाहीये म्हणून मी ते लगेच फळ्यावरती पण लिहून टाकलं. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय मी चांदेकर. अद्वैत गप्पच्या गप्प असतो. अद्वैत लगेचच बेडवरून खाली उतरतो. तेव्हा कला म्हणत असते की अरे आहे ना आपल्यात कंपॅटिबिलिटी. तेव्हा मात्र अद्वैत रागात तो लगेचच तक्ता घेऊन येतो. खरं तर राग नसतो त्याच्या मनात. तो असाच घेऊन आलेला असतो चिडून. तो चिडलेला असतो जरासा आणि मग तो लगेचच तो फळा त्याने आता आणलेला असतो. तो हातामध्ये डस्टर घेतो आणि ते सगळं पुसून टाकतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर अरे का पुसतोयस तू हे सगळं. अच्छा अजून बारकाईने बघायचंय का तुला.
काय समान आहे ते. मला असं वाटतंय की तुझ्या हाताची आणि पायाची बोट म्हणून 10-10 असतील, ते पण समानच आहेत ना. तेव्हा मात्र अद्वैत आता सिरियस झालेला असतो. तो म्हणत असतो की सकाळी सकाळी मला बोर करू नको. नवरा बायकोचं नातं या बेसिसवरती काउंट होतं का? आणि काय ग, तुला हा सगळा काय टाइमपास वगैरे वाटतोय की काय? आपण खूप सिरियसली बोलतोय खरे. तेव्हा कला म्हणत असते की आपण नाही, तू. कारण की तू जर आपण म्हणून विचार करणार असशील ना, तर त्याचा अर्थ आपण आहोत असा होतो. परंतु इथे तू हा विचार करतोय, मी नाही. बघ, तुलाच राहवत नाहीये आपण सोबत असल्याशिवाय. आपणच म्हणत असतो सतत. त्याचं कारणच ते, तुला आपण म्हटल्यावरती जो एक फील येतो ना, तो तू म्हटल्यावर किंवा मी म्हटल्यावर येत नाही. म्हणून तुला असं वाटत असतं की आपण दोघांनी नेहमी एकत्रच राहावं. बघ, तुझ्या बोलण्यात सुद्धा आपण एकत्र राहावं हीच इच्छा आहे तुझी. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी तुला काय म्हणायचंय हे जर तुला कळत नसेल तर हाच सगळ्यात मोठा फरक आहे आपल्या दोघांमध्ये. तेव्हा कला म्हणत असते की अरे याला फरक नाही म्हणत. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की जा, आधीच मला खूप काम आहे आणि मला निघायचं ऑफिस साठी, आवरून घे पटकन, जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बघितलं, तुला माझ्याशिवाय काही होतच नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अगं तुझ्याशिवाय नाही, कॉफी शिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही. आणि तुला जर बनवायचं नसेल ना तर अंजूला सांग, ती आणून देईल मला कॉफी. आणि आगाऊपणा जरा कमी कर. तेव्हा कला म्हणत असते की ए चांदेकर थांब, कारण की अद्वैत आता लगेच आंघोळीसाठी निघालेला असतो. आता कला लगेचच तो तक्ता वॉलवरती अटकवते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय आता? तेव्हा कला म्हणत असते की अरे आपल्या दोघांमधली समानता तर ही आहे, तू पण आगाऊ आणि मी पण आगाऊ. आता बोल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की फॉर काइंड ऑफ युअर इन्फॉर्मेशन, आपल्या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे आणि तो फरक इंटेन्सिटीचा आहे. मग अद्वैत लगेचच फळ्यावरती आगाऊच्या वरती अति लिहून ठेवतो आणि म्हणतो की मी जरी आगाऊ असलो तरी तू अति आगाऊ आहेस. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. अद्वैत कितीही टाळत असला कलावरचं प्रेम, परंतु कलावरती त्याचंच खरं प्रेम आहे आणि ते कलापेक्षाही जास्त आहे असं कुणाकुणाला वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. आणि असं म्हणतच तो आता आंघोळीला निघून गेलेला असतो. आता कला मात्र इकडे दुसरीकडे खाली आलेली असते. ती लगेचच किचन मध्ये येते. अद्वैतला त्याला कॉफी बनवायची असते. तेव्हा तिथे अंजू येते आणि म्हणते की कला ताई काही मदत करू का तुम्हाला? तेव्हा मात्र कला म्हणत असते की मी चांदेकर साठी कॉफी बनवते, त्यानंतर सगळ्यांच्या चहा ठेवते मी. तेव्हा अंजू म्हणत असते की अरे बापरे देवा, मी मागे पाणी घालत असताना पाण्याचा नळ चालूच ठेवला वाटतं. कला म्हणते की अगं जा जा पटकन बंद कर नळ. अंजू म्हणते की ठीक आहे वय मी आलीच. आणि असं म्हणतच अंजू आता तो नळ बंद करण्यासाठी गेलेली असते. अंजू आता नळ बंद करण्यासाठी बाहेर गेलेली असते. तर इकडे कला आता कॉफी बनवण्यासाठी येते. कला जेव्हा कॉफी बनवत असते तेव्हा वरून नैना आलेली असते आणि नैना हे सगळं बघत असते की कला खाली आता कॉफी बनवते. तेव्हा नैना मनातल्या मनात म्हणत असते की आज तुझ्या अद्वैतला फक्त कॉफी नाही तर स्पेशल कॉफी दे. नैनाच्या हातामध्ये जमाल गोटेची एक डबी असते आणि ती म्हणत असते की कला तू आता अद्वैतला साधी कॉफी नको देऊ, जमाल गोटा कॉफी दे. मग बघूया पुढचे काही दिवस अद्वैत ऑफिसला कसा जाऊ शकतो ते. कला जेव्हा कॉफी बनवत असते तेव्हा मात्र नैनाने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं आणि आता तिने ती डबी जी असते ती लपवलेली असते. कला किचन मध्ये कॉफी बनवत असते तेव्हा नैना विचार करत असते की आता हिला कसं भरकटवू. मग नैनाच्या डोक्यात एक युक्ती येते. ती बघते टेबलवरती काचेचे ग्लासेस ठेवलेले. मग मुद्दाम पाणी पिण्याच्या हेतूने ती हातामध्ये पाण्याचा मग घेतलेला असतो आणि ती ग्लास मध्ये पाणी ओतत असते आणि मुद्दाम तो ग्लास ती आता खाली टाकते. तर सगळीकडे काचा काचा होतात आणि मुद्दामच म्हणायला लागते की ऐक ग, माझा ग्लास सटकला हातातून. आणि पायाला हात लावत जसं काय पायाला लागलंय असली नाटकं करायला सुरुवात आता नैनाने केलेली असते. कलाची ही गोष्ट लक्षात येते. आवाज झाल्यामुळे कलाचंही लक्ष जातं. तर नैना तिथे उभी असते आणि तिच्या पायाला काहीतरी लागलंय असं कलाला वाटतं. तर काळजीपोटी कला नैनाकडे आलेली असते. तेव्हा मात्र आता कला जेव्हा तिथे येते तेव्हा म्हणते की काय ग ताई काय झालं? तेव्हा मात्र नैना म्हणते की ग्लास सटकला माझ्या हातातून. तेव्हा कला म्हणत असते की काही लागलं की काय तुला? तेव्हा नैना म्हणते की हो थोडस. तेव्हा कला म्हणते की थांब मी हळद मीठ घेऊन आले. नैना म्हणते की 1 मिनिट कला, अगं मी जाते करून येते ते सगळं काय जे करायचं ते. तू एक काम कर, तू हे साफ करून घेतेस का? आता सगळ्या काचा काचा झाल्या. माझं तर जाऊ दे पण कुणी जर आलं दुसरं त्याच्या पायात भरू शकतं. कलालाही आता काळजी वाटते की नको कुणाच्या पायामध्ये काही भरायला हे काच वगैरे, म्हणून ती लगेचच ते सगळ्यात आधी उचलण्याचा विचार करते आणि ते उचलण्यासाठी ती आता डस्टबिन वगैरे शोधायला जाते. तर इकडे लगेचच
त्यावेळेतच नैना याच गोष्टीचा आणि या संधीचा फायदा घेत लगेचच ती किचन मध्ये आलेली असते. खरं तर तिच्या योजनेचा हा एक पार्ट असतो. तिने लगेचच जमाल गोटा बाहेर काढलेला असतो. त्याला तो जो ग्लास फुटलेला असतो तो गोळा करत असते. तर तिकडे नैना लगेचच ते जमाल गोट्याची ती डबी काढून तो जमाल गोटा त्या कॉफीमध्ये मिक्स करते. कलाचं काहीही लक्ष नसतं की नैनाचं नेमकं काय चाललंय किचन मध्ये, परंतु नैनाने हे कारस्थान आता केलेलं असतं. नैनाची इतकी पोहोच असते या सगळ्या गोष्टींमध्ये, तिला कसलीही लाज वाटत नसते. हे सगळं करत असताना तिला फक्त करायचं असतं ते कारस्थान आणि त्याच्यासाठीच आता तिने हे सगळं केलेलं असतं. अद्वैतच्या कॉफीमध्ये तिने आता जमाल गोटा टाकलेला असतो. आता मात्र नैनाचं जे काम असतं ते झालेलं असतं. त्याच्यामुळे नैना पायाला हात लावत जसं काय नाटकं करत पाय दुखतोय असं करतच ती कलाकडे आलेली असते. कलाचाही ग्लास उचलून झालेला असतो. तेव्हा ती कलाला म्हणत असते, सॉरी हा कला, माझ्यामुळे तुला त्रास झाला, माझ्या वेंदळेपणामुळे तुला हा ग्लास गोळा करत बसावा लागला, आय एम सॉरी. आता हे नैनाकडून कधी एक्सपेक्ट नसतं, परंतु नैना असं बोलत असते कलाला. तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे, मी तुला वरती सोडते, चल. तेव्हा नैना म्हणत असते की अगं नाही नको, कशाला उगाच तुला त्रास, मी जाते ना. तेव्हा कला म्हणते की नाही चल. आता तिथे कॉफीचा कप तसाच ठेवलेला असतो. आता कला देखील वरती नैनाला सोडण्यासाठी निघालेली असते. आता कला नैनाला सोडण्यासाठी वरती गेलेली असते. तर तेवढ्यातच तिकडे खाली रोहिणी आलेली असते. रोहिणी मोठमोठ्याने म्हणत असते की अंजू. तेव्हा मोठमोठ्याने हाका मारणाऱ्या रोहिणीचा आवाज ऐकून अंजू सुद्धा घाबरलेली असते. परंतु आता रोहिणी म्हणत असते की कुठे गेलेत सगळे. अंजू म्हणत असते की काय झालं रोहिणी मॅडम. तेव्हा अंजू म्हणत असते की बागेमध्ये झाडांना पाणी घालत होते, रॉकेट बाहेर गेलाय ना, मग सगळी कामं माझ्यावरतीच पडतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते की हो, सगळ्यांची कामं अगदी व्यवस्थित करतेस तू, फक्त माझाच आवाज ऐकू येत नाही तुला, जा आता कॉफी बनवून आण माझ्यासाठी. तेव्हा अंजू म्हणते की ठीक आहे, आणते मी. तेव्हा अंजू जेव्हा किचन वरती जाऊन बघते तेव्हा मात्र ती बघते की ही कॉफी कुणाची आहे देवा, नक्कीच कोणाची तरी उष्टीच राहिली असेल. असं म्हणतच आता ती तो ग्लास कप बाजूला घेऊन जाते आणि नव्याने आता कॉफी बनवते. इकडून आता कला आलेली असते. कला आता तिथे आलेली असते. कला बघते तर काय, याच्यातली कॉफीचे 2 कप आहेत तिथे, मग यातली चांदेकरला बनवलेली कोणती, असा आता तिला प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यातच तिकडून चांदेकर ओरडतच आलेला असतो. तो म्हणत असतो की कॉफी कुठे, माझी कॉफी, अंजू कॉफी आणून दे मला. आता मात्र कला अद्वैतला म्हणत असते की अरे चांदेकर असा ओरडतोय काय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अंजू मला एक सांग, यातली ही कॉफी कोणाची आहे. तेव्हा अंजू म्हणत असते की ही कॉफी मी रोहिणी मॅडम साठी बनवली आहे. आता मात्र तिथे 2-3 कप असतात. त्या कपातून कलाने 2 कप उचललेले असतात. त्यातला 1 कप हा रोहिणीला दिलेला असतो, तर दुसरा कप ती अद्वैत साठी घेऊन गेलेली असते. नैना आता रूम मधून मुद्दाम बाहेर येते आणि ती बघते ती कला कॉफी घेऊन आता अद्वैतच्या रूम मध्ये चालली आहे. तिला आता प्रचंड राक्षसी आनंद व्हायला सुरुवात होते, कारण की तिला आता खूप छान वाटत असतं की तिचा प्लॅन एकदम ग्रेटफुली फिक्स असा वर्क झालाय. आणि आता मात्र नैना म्हणत असते की अरे वा, आता थोड्या वेळातच जमाल गोटा काम करायला सुरुवात करणार. तेवढ्यातच आता कला ही इकडे अद्वैत जवळ आलेली असते आणि ती अद्वैतला म्हणत असते ही घे तुझी कॉफी. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी तुला मगाचपासून सांगितलं होतं की कॉफी हवी आहे मला. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो, सांगितलं होतंस तू कॉफी दे म्हणून, तू एकदम आहे ना 1 नंबरचा चिडका बिब्बा आहेस, चिडका बिब्बा. घे गरम कॉफी पी आणि तुझं गरम डोकं थंड कर. तेव्हा मात्र आता अद्वैत तिलाच उलट प्रश्न करत असतो आणि म्हणत असतो की गरम कॉफी पिऊन गरम डोकं कधी थंड होतं का. कला म्हणते की अरे तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस, अरे तुझं इतर माणसांसारखं थोडीच असतं, अरे घे. मग अद्वैत आता ती कॉफी घेतो. आता नेमकं प्रश्न आपल्याला इथे असला पडला पाहिजे की तो जो कप आहे तो नेमका एक्सचेंज झालाय का, त्याच्यामध्ये जमाल गोटा तर नाही. आता हा प्रश्न काही क्लिअरली वेगळा होऊ शकला नाही, कारण की त्या गोंधळामध्ये नेमका अंजूने कोणता कप कुठे ठेवला होता याचं अजूनही रहस्य तसंच आहे. परंतु माझ्या दृष्टीने मला असं वाटतंय की अद्वैतकडे आलेली कॉफी ही सेपरेट आहे आणि जी काही नैनाने खराब केलेली कॉफी होती ज्याच्यामध्ये जमाल गोटा मिक्स केला होता ती कॉफी रोहिणीकडे गेलेली आहे. आता मात्र अद्वैत कॉफी प्यायला घेतो आणि जे नको व्हायला तेच होतं. अद्वैत आता ती कॉफी पितो, त्याला त्याची टेस्ट वेगळी लागू लागते आणि अद्वैत म्हणत असतो की खरे या कॉफीची टेस्ट जरा वेगळीच लागते. आता मात्र कला म्हणते की काय, आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा एपिसोड इथेच संपतो. तर मित्रांनो पुढील एपिसोड मध्ये नेमकं काय होणार आहे हे आपण आता जाणून घेऊया. कला म्हणत असते की माझी कॉफी कधी चुकूच शकत नाही.
तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चुकीची लागते तर लागते ना, एकदम हॉरेबल लागते, पिऊन बघ. आता मात्र कला सुद्धा ती कॉफी पिऊन बघते. इकडे नैनाला प्रचंड राक्षसी आनंद होत असतो. तिला असं वाटत असतं की तिचा प्लॅन 101% सक्सेसफुल झालाय. आणि नैना म्हणत असते, मी जे केलंय ना आता त्याच्यामुळे फक्त अद्वैतच नाही तर कलाची सुद्धा आता वाट लागणार. आणि आता मात्र अद्वैत आणि कला दोघांनाही ती कॉफी खराब लागत असते. तर मित्रांनो, नेमकं इथं एक ट्विस्ट असा खतरनाक घडलेला असणार आहे की रोहिणीकडे ही कॉफी गेली असणार आहे आणि अंजूने बनवलेली कॉफी कडवट झालेली असणार आहे आणि म्हणून त्यांना तशी लागत असणार आहे. तर असाही एक ट्विस्ट असू शकतो. तर नेमकं आता पुढे नेमकं काय होतंय, ही कॉफींचा काय मॅटर आहे आणि नेमकं जमाल गोटा कोणावरती असर करणार आहे हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. सोबतच नैनाची कशी आता फजिती होणार आहे जर रोहिणीच्या कॉफीमध्ये ही जमाल गोटा वगैरे गेला होता, कारण की आता राहुल सुद्धा तिला कनेक्टेड आहे आणि या प्लॅन विषयी राहुलला सुद्धा थोडीशी आयडिया आहे. तर याचा मात्र नैनाला चांगला झटका बसणार आहे, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.